नेता, कर्तव्य कठोर नेता, कधी कधी सगळ्यांना धाकात ठेवणारा नेता, प्रशासनावर मजबूत पकड असलेला नेता, असे अनेक कंगोरे अजित पवारांचे होते। एका दृश्यांमध्ये आपल्याला सुशीलकुमार शिंदे दिसतात, प्रणिती शिंदे दिसतात, तर अमित ठाकरे देखील बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत। अमित ठाकरेंनी पण काल त्यांच्या आठवणी जागवलेल्या होत्या। कोरोना काळात एक काम घेऊन अमित ठाकरे अजित पवारांकडे गेलेले होते आणि काही तासात अजित पवारांनी त्यांचं ते काम केलेलं होतं। अजित पवारांची हीच तर खासियत होती, त्यांच्याकडे जर कोणी काम घेऊन गेलं तर ते काम होणार असेल तर अजित पवार त्यासाठी झोकून देऊन ते काम पूर्ण करायचे। दिलेला शब्द पाळणारे अजित पवार अशी त्यांची एक खास ओळख होती आणि जर ते काम होणार नसेल तर ते तिथेच रोखठोकपणे सांगायचे, स्पष्ट करायचे की हे काम होऊ शकत नाही। त्यामुळे अजित पवार हे शब्द पाळणारे नेते होते, सगळ्यांसाठी झोकून देऊन काम करणारे नेते होते आणि एकदा शब्द दिला की त्यासाठी जागणारे नेते होते। त्यामुळे अजित पवारांसाठी हे सगळेजण भरभरून बोलतायत, अजित पवारांच्या या खास आठवणी जागवतायत। आपण पाहतोय प्रतिभा पवार देखील विद्या प्रतिष्ठानच्या या प्रांगणात दाखल झालेल्या आहेत। अनिल देशमुखही आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात। काल अनिल देशमुख यांना प्रतिक्रिया देणंही कठीण जात होतं, त्यांना बोलवतही नव्हतं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बारामतीकडे दाखल झालेले आहेत। बारामतीमध्ये आता ते पोहोचतात। अमित ठाकरे बारामतीत दाखल झालेले आहेत। राज ठाकरे, शर्मिला ठाकरे देखील दाखल झालेले आहेत। अजूनही अजित पवारांचा पार्थिव त्यांच्या काटेवाडीतल्या निवासस्थानी आहे आणि तिथून ते थेट विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात आणलं जाणार आहे। शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। आपण पाहतोय सुशीलकुमार शिंदे विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात दाखल झालेले आहेत। सुशीलकुमार शिंदेंनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। अनेक ज्येष्ठ नेते, सर्वपक्षीय ज्येष्ठ नेते आता विद्या प्रतिष्ठानच्या या मैदानामध्ये दाखल होत आहेत। काटेवाडीतून आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, किती वेळात आता पार्थिव विद्या प्रतिष्ठानकडे नेलं जाईल? बँड असेल हा तयार आहे। पोलीस 5 ते 10 मिनिटांमध्ये अजित पवारांचे पार्थिव पुन्हा एकदा बारामतीकडे नेलं जाणार आहे आणि इथे बघतोय आपण पोलीस बँड असेल हा तयार आहे। पोलीस बँडद्वारे मानवंदना दिली जाणार आहे आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार हे विद्या प्रतिष्ठान संकुलामध्ये होणार आहेत। आपण संपूर्ण पवार कुटुंबीय इथे बघतोय, ज्यामध्ये श्रीनिवास पवार आपल्याला पाहायला मिळतात, त्यासोबतच जय पवार आहेत। इतर नेते मंडळी सुद्धा या काटेवाडीच्या अजित पवार यांच्या निवासस्थानी अजित पवारांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी आलेले आहेत आणि जी रांग कार्यकर्त्यांची आपण मागील 1.5 तासापासून पाहतोय, ती रांग आता कार्यकर्त्यांना थांबवण्यात आलेलं आहे। त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही आता विद्या प्रतिष्ठान संकुलामध्ये अंत्यदर्शनासाठी यावं, कारण एकामागे एक ही रांग सुरूच आहे। कार्यकर्त्यांचा ओघ इथे येतोय आणि प्रत्येकाला इथे अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन दादा के बहुत करीबी रिश्ते थे। क्या फील? बहुत ही दुख भरी आज की ये वार्ता है और हम सभी इस शोक से बाहर निकले, यही ईश्वर की तरफ मैं प्रार्थना करूंगा। दादा और हमारे परिवार के संबंध बड़े नज़दीकी रहे। विधायक जब मैं बना तब दादा का हमेशा हमें मार्गदर्शन रहा, आगे काम कैसा करना चाहिए। महाराष्ट्र का हित हमेशा दादा ने अपने सामने रखा और वही काम आखिर तक वो करते रहे। ईश्वर उनकी आत्मा को शांति दे, हम सबको इस दुख से बाहर निकलने की शक्ति दे और उनका कार्य, उनकी प्रेरणा हमारे लिए हमेशा एक दिशा देने वाली रहेगी। और महाराष्ट्र के आने की राजनीति में एक बड़ा नेता आज हमने खोया है और बहुत बहुत दुख हो रहा है ये सब जान के। ऐसी यादें हैं जो आपने उनसे सीखी है और आगे जाके आपको लाइफ टाइम वो याद रहने वाली? नहीं, जब मैं पहली बार विधायक बन के विधिमंडल में गया था तो उन्होंने हमारा कामकाज कैसे होना चाहिए, अपने भाग के प्रश्न कैसे रखने चाहिए, विधायक बन के आपकी जिम्मेदारियां क्या हैं, ये हमें बैठ के उन्होंने बहुत अच्छी तरह समझाया था और वो सीख हमारे साथ हमेशा रहेगी। महाराष्ट्राने आपला लाडका दादा गमावला आहे आणि एवढं मोठं नेतृत्व महाराष्ट्राने, अनेक दशकांची त्यांची ती महाराष्ट्राची सेवा,
ही आपल्या डोळ्यासमोर आहे. आम्ही जेव्हा विधिमंडळात नवीन आमदार म्हणून गेलो तेव्हा बारकाव्यानं आमच्याकडे त्यांचं लक्ष असायचं. ते आम्हाला नेहमी काही आमच्याकडून कामं कशी करायला पाहिजेत, विधिमंडळाचं कामकाज कसं आहे, आमदार म्हणून आपल्या जबाबदाऱ्या काय असतील, हे नेहमी ते आम्हाला बसून समजून सांगायचे. काही आमच्याकडून कामामध्ये कुठं कमी होत जास्त होत असेल तर बोलून सल्ला द्यायचे. आणि ते खरं तर सगळ्यांसाठीच, म्हणजे कुठल्याही पक्षाचा आमदार त्यांच्याकडे जरी गेला तर कधी त्याच्यात भेदभाव नसायचा. नेहमी सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं. एखादं काम जरी आज होत नसेल पण त्याचा पाठपुरावा कसा करायचा, त्याच्यानंतर त्यांच्याकडून जी आम्हाला शिकवण मिळाली की महाराष्ट्राचं हित हे नेहमी डोळ्यासमोर ठेवून पारदर्शकपणे आपण काम करावं, लोकसेवा हीच त्यांच्या खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून आम्ही शिकलो आणि तीच प्रेरणा आमच्या समोर राहील. काही मोजके नेते आहेत ज्यांच्यासाठी महाराष्ट्र आधी हळहळला होता, आताही हळहळला. त्यामध्ये विनायक मेटे, आणि आता अजित. आणि आता महाराष्ट्रामध्ये जी नेतृत्व महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून कानाकोपऱ्यातून लोकांनी उभं केलं, कधी कधी वाटतं की महाराष्ट्राला अशी काय दृष्ट लागली की अशी लोक आपल्यातून ते लवकर घेऊन जातात, की महाराष्ट्राची अजून दीर्घकाळ सेवा त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित होती. एक मोठं नेतृत्व, एक मोठा चेहरा ज्यांनी ग्रामीण भागाला बांधलं, सहकार क्षेत्राला बांधलं, साखर कारखानदारीमध्ये असेल आणि प्रत्येक गाव जिल्हा, आपलं शहर आपलं गाव किती सुंदर असावं, कसं त्याच्यामध्ये. तर धीरज देशमुख बोलत होते.